टाकाऊ वस्तूंपासून नाविन्यपूर्ण निर्मिती करत पर्यावरणपूरक पर्याय तयार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत। या आवाहनाला प्रतिसाद देत बीडमधील 14 वर्षीय सिद्धार्थ उपरे या विद्यार्थ्यानं आपल्या कल्पकतेच्या जोरावर कमी खर्चात इलेक्ट्रॉनिक सायकल तयार केली आहे। टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कमी खर्च आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सिद्धार्थचा हा प्रयोग युवा पिढीसाठी आदर्शवत आहे। योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रतिभा भविष्यात देशाच्या नवकल्पनांना नवी दिशा देऊ शकते, हे सिद्धार्थनं दाखवून दिलं आहे। बीडमधल्या 14 वर्षाच्या सिद्धार्थ उपरे या विद्यार्थ्यानं टाकाऊ वस्तूंमधून एक अत्यंत स्वस्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक सायकल तयार केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेस्टमधून बेस्ट या आवाहनाला प्रतिसाद देत सिद्धार्थने हा स्तुत्य प्रयोग केला आहे। पाहूया त्याच्या या अभिनव कल्पकतेविषयी। बीडमध्ये राहणारा हा आहे सिद्धार्थ उपरे। 9वीत शिकणाऱ्या सिद्धार्थनं आपल्याकडचं कौशल्य आजमावत एक अभिनव प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक सायकल। जिथे एका मोटारसायकलला 30 किलोमीटर प्रवासासाठी 100 ते 125 रुपयांचं पेट्रोल लागतं, तिथे सिद्धार्थची ही ई सायकल विजेच्या केवळ अर्ध्या युनिटमध्येच म्हणजेच अवघ्या 5 रुपयांच्या खर्चात 30 किलोमीटर धावते। शाळेतून घरी आल्यावर मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत त्याने आपल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन कृतीत उतरवला। ही सायकल तयार करण्यासाठी त्याने घरातलं जुनं लोखंडी पाईप आणि वडिलांनी भेट दिलेल्या जुन्या सायकलचं हँडल आणि कॅरियर वापरलं। विशेष म्हणजे यासाठी त्याने केवळ मोटर आणि कंट्रोलर बाजारातून विकत आणलं असून त्याला या प्रयोगासाठी 7,000 रुपये इतका खर्च आला। लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर प्रयोग करण्याचा छंद असलेल्या सिद्धार्थने यापूर्वी कूलर आणि हात पंखा सुद्धा तयार केला होता। आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती की आपल्याला इंधन वाचवायचं आहे, तर त्याला रिस्पॉन्स देऊन मी एक सायकल बनवली आहे। माझ्या वडिलांनी मला वाढदिवसाला एक सायकल भेट दिली होती। ती सायकल घरी अशीच पडून होती की त्याच टायमाला आमच्या घरी फॅब्रिकेशनचं काम झालं, तर त्याला आणलेले पाईप्स, रॉड्स आणि ते सगळे होते आणि वेल्डिंग मशीन पण घरीच होती। मी त्या सगळ्यांचा यूज करून एक भारी फ्रेम घेतली आणि जी जुनी सायकल होती त्याच्यामधलं मला जे आवश्यक पार्ट्स होते ते मी काढून घेतले। या सायकलला जी मोटर यूज केली आहे ती 250 वॉटची आणि 24 वोल्टची आहे। ही मोटर 3 जणांचा लोड घेऊ शकते आणि ही माझी सायकल 30 किलोमीटर रेंजची आहे। म्हणजे फक्त मी मोटर आणि कंट्रोलर बाहेरनं विकत आणलं होतं। बॅटरी पण मी घरीच बनवली आहे। लॅपटॉपचे जे सेल येतात त्याला मी सिरीजमध्ये लावून एक सुंदर बॅटरी बनवली आहे आणि एक्सिलेटर आणि बाकी सगळं लाईट्स ते माझ्या घरीच होते। त्याची स्पीड लगभग 20-30ची स्पीड आहे। देशात आत्मनिर्भरतेला चालना मिळावी म्हणून पंतप्रधान मोदी नेहमीच टाकाऊ वस्तूंमधून शाश्वत पर्याय निर्माण करण्याचं आवाहन करत असतात। याच प्रेरणेतून सिद्धार्थने बनवलेली ही ई सायकल विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागळे, बीड।